knit together in the wombs of your mother. प्रभू येशू तो मनुष्य आहे की जो तुमच्या आईच्या गर्भापासून तुमच्या गरजा पुरवणार आहे. He died for you on that rugged cross. तो तुमच्यासाठी त्या क्रूस खांबावरचं भयंकर असं मरण त्याने सहन केलं. Today he is calling you. आणि आज तो तुम्हाला बोलावत आहे. Will you answer? तुम्ही उत्तर द्याल काय? Will you come down? तुम्ही खाली याल काय? With the crowd was grumbling. त्या ठिकाणी गर्दी आरडाओरड करत होती Oh, they are mad. की हे सर्व वेडे झालेले आहेत. They were mad. की ते सर्व वेडे झाले होते. The crowd was mad. त्या ठिकाणची गर्दी जी आहे ती सर्व वेडी झाली होती. He is going to a sinner house. की तो एका पापी मनुष्याच्या घरी जात आहे. Jesus is going to a sinner house. प्रभू येशू त्या पापी मनुष्याच्या घरी चालले They होते. sneer. ते सर्व कुजबुजत होते. But Zacchaeus, परंतु जक्कय he's not listening to the haters. तो त्याचा द्वेष करणाऱ्यांचं ऐकत नव्हता. He is sliding down that tree. तो झाडावरून उतरला. Heart pounding. त्याचं हृदय गजबजलेलं असं Joy exploding. त्याच्या अंतःकरणातून आनंद वाहत होता. And when Jesus steps into his home, आणि ज्या वेळेस प्रभू येशूच्या घरी गेले everything changes. सर्व गोष्टी बदलून गेल्या. Zacchaeus stood up. जक्कय उभा राहिला. Maybe the first time in his life. कदाचित तो त्याच्या जीवनात पहिली वेळ असेल. And says, आणि तो बोलला, Lord, प्रभू Lord, प्रभू half my goods I am giving to the poor. माझं जे काही अर्ध आहे ते सर्व मी गरिबांना देत आहे. Half goods of my property I am giving to the poor. माझ्या सर्व संपत्तीमधून जे काही अर्ध आहे ते सर्व मी आज गरिबांना देत आहे. If I have charged anyone falsely, I will give 4 times back. आणि मी जे काही कुणाचं धोकाधडीने घेतलेलं असेल ते मी 4 पटीने आज परत देतो. It simply means if I have cheated anybody, त्याचा एक सर्वसामान्य अर्थ असा होतो की if I have cheated anybody, जर मी कोणाला काही लुबाडलं असेल I will give 4 times back. मी त्याचा 4 पटीने परत देईल. Do you know what Jesus says? तुम्हाला माहिती आहे प्रभू येशू काय त्या ठिकाणी बोलले? This home got salvation. की या घराला आज तारण प्राप्त झालं आहे. Praise God. देवाची स्तुती असो. When Zacchaeus talked, ज्या वेळेस जक्कय बोलला that was not just a talk. ती केवळ त्याचं बोलणंच नव्हतं. That's a heart on fire for Jesus. ते त्याच्या हृदयातील प्रभू येशूसाठी लागलेली ती अग्नी होता. That's the power of salvation which was breaking the chains which were there from long time. ते तारणाचं ते सामर्थ्य होतं जे खूप दिवसांपासून त्याला बंधनात जखडलेलं He होतं. is not just sorry. तो केवळ या ठिकाणी क्षमाच मागत नव्हता, He तर was transformed. तो पूर्णपणे बदलून गेला. He is not just giving back. तो केवळ परतच देत नव्हता, He तर is pouring out everything for the king who called him worthy. त्याने त्या राजासाठी सर्व काही लुटवून टाकलं आपल्या हृदयातील की जोने त्याला त्या लायक समज